असू दे, येऊ दे इकडं. या बे इकडं. त्याला आता मुरकी घालण्याचं वय आलंय. त्याला मुरकी बी घातली पाहिजे, म्हणजे ताप द्यायचं नाही असं. नाही गोष्टी. बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाद खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या 5-6 महिन्याचं वासरू एवढं जातीवंत झालेलं आहे खोंड. तर त्यासाठी आपण आलोय की त्या खोंडाचं आपण बघणार आहे की कसं आहे, किती किती महिन्यात झालाय, काय अतिशय जातीवंत झालाय, चांगल्या खोंडाचा आहे. तर मालक सांगतील आपल्याला त्यांचं नाव घेऊ, काय कसं कुठल्या बैलाचं आहे काय. नमस्कार, माझं नाव प्रतापराव पिसा. आम्ही आमची घरची गाय काजळी खिल्लार, म्हैसूर काजळी खिल्लार आहे. त्याच्या पुढचं एक खोंड आहे. त्याला आपण आपल्या गावातला जे खोंड धावलेला खूप जातीवंत असं देखणाचा होता, त्यामुळे आम्हाला आवडला खोंड म्हणून आम्ही म्हणलं की तेच भरायचं. बर. नातांच्या पुण्याईनं आम्हाला ती खोंड लागला. आमची गाभणी राहिली. आमचे बाप्पू गरमाजी रामचंद्र पिसाळ, त्यांच्याकडे पहिली लय बैल होऊन गेली. ते पहिल्यापासून बैल बाळत होते. त्यांची पण पूर्ण इच्छा होती की बैला खोंड व्हावा आणि तो खोंड नातांच्या गाड्याला झोपल्याशिवाय खोंडाला ऐकायचा नाही, असा निर्धार धरलाय. बरं. आता ही वासरू किती महिन्याची साधारण? आता 4 पूर्ण होऊन 5वा लागला. मग आता परत गाय गाभणी का नाही? आता दूध पिते. मग आता ह्याला खुराक बिराक काय देते का नाही? काय तसं खुराक नाही, फक्त दुधावरती. तर आता आपला तुमचा एखादा जुना बैल, तुम्हाला आता तुझं वय काय मला माहित नाही, पण साधारण तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या आजोबांचा एखादा बैल तुम्हाला आठवतो का असा की त्यानं बगाडात चांगलं काम केलं? असे अनेक बैल झाले. पण तरी बापू एखादा किस्सा सांगत असतील की हा बैल होऊन गेला त्यांच्या आयुष्यात, किंवा तुमचं वडील सांगत असतील. तशी बैल झाली बरं. पण आता बापू तर आम्हाला म्हणतील की बापू म्हणले की नाही जरी कोण आपलं वाढलं तरी चालेल, पण ह्याच्या आधी पण आपला एक बारीक असा बैल होता. बैल लय मोठा होता, बारीक होता, अपर होता. तरी त्यांनी ते दुर्वी झोपलं. माणसं सगळी म्हणते बैल चालणार नाही, काय नाही. घरचा होता, काढा म्हणते. काय बापूंच्या बरोबरची माणसं नाही म्हणले काय होईल ती जाईल म्हणते. बापू म्हणले झोपला, आणला झोपायला, तिथं झोपायला. दुर्वीत बैल सगळ्या माणसांना काढावे, सगळ्या माणसं विरोध होता. बैल झोपला, आपण बैलांना चांगला अतिशय चांगल्या रीती काम केलं. गाडा काढला, गाडा गुतलेला बैलांना काढला. म्हणजे तो एक बैल तुमच्या स्मरणात तुमच्या बापूंच्या किंवा तुमच्या. बरं. आता मग तुम्ही बैल आणला होता की खोंड बारके म्हणून बैल आणला होता बेंद्राला, त्याचा काय विषय, किस्सा काय झाला? तो बैल बापू जेवायचं व्हायला तो बापू बघितलं. बापूंना बैल नव्हता माहिती, बापून डायरेक्ट दाखवलं. बापून ती बैल बघितला. बापूंचं काय त्यांच्या निदर्शनात काय चूक निघाली. ती बापू म्हणले पोरांना आजच्या तो बैल माघार का. म्हणजे बापूंना जराशी नापसंत होता. बापू म्हणले मला हा का बैल पसंत नाही आणि आपल्या जाऊन हा बैल नकोय आपल्याला. मग तुम्ही माघारी गेला. आता पुढली यंदाची ही वासरू काय आपल्याला यंदा ह्या वर्षी गाड्यात काय झुकता येणार नाही, तर मग आता प्रयत्नात असेल की एखादा बैल बघायचा. आता चालू आहे आपला 1-1.5 महिन्यात आपण बैल मोठ्या मापाचा असा जाती बैल आपण घेणार आहे. आणि आता कसं आपल्याला ती यंदाच्या वर्षी याला काय दुखता येणार नाही. पण पुढच्या वर्षी बघू, प्रयत्न आपले चालले त्याच्यावरती. पण यंदाच्या वर्षी आपण बैल मोठा दिप्पाड असा बैल आपण बघायला नातांच्या गाडा रथासाठी आपण आणणार आहोत. आणि कसं नातांचे आता आमचे मोठे बंधू गोविंदराज प्रतापराव पिसाळ फौजी आता ट्रेनिंगला आहेत. त्यांची नातांच्या कृपेने त्यांची छाया घाली, आमच्या बंधूंची पण काम झाले आहे, म्हणजे मिलिटरी. त्यामुळे आता कसं आता इथून पुढे आमच्या नातांच्या रथाला बैल हा राहणार. म्हणजे एक नवीन चांगला बैल ह्या वर्षी तुम्ही आणणार आहे बावधनच्या बगाडासाठी. आणि नातांच्या रथासाठी आपण खास नातांच्या रथासाठी बैल आणणार आहे. घरात म्हणजे आता बैल होतीच. आता आमचे 2-3 वर्षापूर्वी आमच्या शाळेमुळे माझा पोटी आमच्या घरच्यांनी बैल काढली. म्हणजे शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून बैल इकली आजोबांना किंवा वडिलांना, आणि जरा पोरांचं शिक्षण व्हावं किंवा पोरं हाताला यावी ह्यासाठी घरच्यांना बी ठरवलं असेल की बैल नको थोडे दिवस. त्यांनी आमच्यासाठी त्यांच्या नादाचा त्यांनी ही केला, थांबली. त्यामुळे आता आमची शिक्षण झालं आहे.
आता तू काय करतो, शिक्षण काय आता करतो? माझी 12वी झाली. बरं, आता पुढे काय मार्गदर्शन, काय कुठलं काय तास किंवा कुठलं काय शिक्षण आता पुण्याला घेतलाय ऍडमिशन? 9,000. मग आता ही कसं ऍडजस्ट करणार, ही कोण बघणार? आता वडील आहेत. बर. तो आपण गेले की वडील आहेत, वडिलांना करणार आहे आता. आणि तुम्ही बी आता शिक्षण बघत बघत किंवा नोकरीला लागला तर इकडे लक्ष राहणार. बंधुराज आमची आली ट्रेनिंग वरनं की त्यांचं आता मधनं फोन येतात काय झाले बैलाचे, कुठं काय भेटला का बैल, काय कसं काय. तर ते बंधुराज म्हणले की तुम्ही मी यायच्या तरी तुम्ही आणला तरी ठीक आहे, नाहीतर म्हणते आपण आलो की म्हणजे मी बैल घेऊन आणणारच आहे. दुसऱ्या दिवशी म्हणते आपण बैल जाऊन येतो बघा. त्यामुळे आता आजोबांची पण फार इच्छा आहे. आजोबांनी आमच्या शिक्षणासाठी त्यांचा नादाला व्हायचं हे आहे काय त्याला आपण स्टॉप केलं. त्यांचं आमच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांच्या नादाला थांबवलं. काय म्हणते आता कसं पोरांच्या शिक्षणासाठी आपण थांबू. घे पुढं. मोकळं सोडलं तरी कुठे जात नसेल इथले इथे गय म्हणले. हो, निबार दांगा करणार.